नाशिक जिल्ह्यात केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचा झंझावाती दौरा उत्साहात संपन्न झाला. रामदासजी आठवले साहेबांच्या दौऱ्यादरम्यान मनमाड पुण्यनगरीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. चांदवड येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. मालेगावमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली. त्यानंतर डोंगराळे मालेगाव गावामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अंतापूर येथे आदिवासी परिषद, सटाणा देवळा येथे भव्य नागरिक सत्कार, ओझर येथे भव्य आगमन व सत्कार सोहळ्यानंतर निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे जीवा संगमनेर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय आठवले साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण निफाड तालुक्यातून शेकडो मराठा बांधव तसेच कार्यकर्त्यांचा RPIमध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी नवीनच प्रवेश घेतलेल्या सर्व RPI कार्यकर्त्यांना मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. मालेगाव येथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे, खासदार शोभाताई बच्चाव ह्या उपस्थित होत्या. ओझर या ठिकाणी स्वागत करण्यासाठी RPI नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव, पंचायत समिती सदस्य नितीन भाऊ जाधव, RPI अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष कलीमभाई सय्यद, संदीप खडताळे, ज्ञानेश्वर ठुबे, राजू कोळसे, रवी संगमनेरे, अमोल पवार, रुपेश बेंडकुळे, सतीश संगमनेरे, सरपंच अरुण संगमनेरे, सुभाष आवारे, दिनू संगमनेरे, सगम संगमनेरे, बाळू आवारे, ललित आवारे, किरण संगमनेरे, सागर संगमनेरे, ज्ञानेश्वर संगमनेरे, विजय संगमनेरे, शिवाजी लबडे, बैजू थॉमस, रवी बस्ते तसेच निफाड तालुक्यातील मुस्लिम बांधव परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठवले साहेबांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी विनोद भाऊ जाधव, RPI नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तसेच नगरसेवक संजय नाना भालेराव तसेच अमोल जी पगारे यांनी परिश्रम घेतले. तसेच मालेगाव डोंगराळे येथील कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष भारत जगताप, नगरसेवक भारत मजदे यांनी उत्कृष्टपणे केले.